पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. सांस्कृतिक वारशासाठी, ऐतिहासिक मंदिरासाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा, कहाणी सांगणारी संग्रहालय देखील पुणे शहरामध्ये आहेत. त्याचपैकी एक म्हणजे संत दर्शन संग्रहालय हाडशी. हाडशी हे गाव केवळ संग्रहालयासाठीच नाही तर मंदिराच्या सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. तर मित्रांनो आपला तुम्ही पहिला भाग पाहिलाच असेल असं गृहीत धरूया आणि भाग 2मध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन प्रेस करा, बेल आयकॉनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. या संग्रहालयात हिंदू देवतांच्या तब्बल 1200 शिल्प आहेत. काही साधू गजानन महाराज हे ढोंगी आहेत असे दाखवण्यासाठी शेगावे आले होते. त्यावेळेचं शिल्प आहे येथे प्रस्तुत करण्यात आलेलं आहे. महाराजांनी बिना काडीपिटीची चिलीम पेटवली होती. यानंतर लाकूड तोड्याचे, वारुळाचे आणि स्वामी महाराजांचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. सबका मालिक एक है साईबाबांचा जीवनपट येथे दाखवण्यात आलेला आहे. फकीराच्या वेशामध्ये महाराजांचं शिर्डीमध्ये आगमन झाले. त्यागाचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साईबाबा. महाराजांनी आजारी भक्तांचे उपचार केले. श्रद्धा सबूरचे महत्त्व सांगितले. अहंकाराचा त्याग, सर्वधर्म समभाव, मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा असा संदेश त्यांच्याकडून नेहमी आपल्या भक्तांना देण्यात आला. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करताना ते दिसत आहेत. अतिशय मनमोहक असे ही दृश्य आहेत. जिवंत मूर्ती वाटतात आपल्याला. हे सर्व पाहताना अंगावरती शहारे येतात. मित्रांनो, महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वोच्च आध्यात्मिक यात्रा म्हणजे पंढरपूरची वारी. लाखो वारकरी दरवर्षी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे चालत जात असतात. याचं सुंदर असं चित्रीकरण येथे करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका. मित्रांनो, तुमचा धार्मिक कल असो वा नसो या संग्रहालयाला तुम्ही भेट दिली पाहिजे. तुम्हाला मी शब्द देतो की पश्चाताप मात्र होणार नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायची तर पैसा वसूल आहे. संत ज्ञानेश्वर ज्याने भगवद्गीतेचा मराठी भावार्थ लिहिला, संत तुकाराम अभंगाच्या माध्यमातून विठ्ठलभक्ती आणि समाज प्रबोधन केले, संत सेनानावी ज्यांनी सेवेतून ईश्वरप्राप्तीचा संदेश दिला, संत पुरंदरदास कर्नाटक संगीताचे ज्यांना जनक मानले जाते, अशा संतांच्या येथे आकर्षक अशा मूर्त्या उभारण्यात आलेल्या आहेत. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेले की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. मित्रांनो, आपण शंकर महाराजांना वंदन करूया. गुरु गोविंद सिंह, महात्मा बसवेश्वर, समर्थ रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी, गगनगिरी महाराज, आचार्य आनंद महाराज, मदर तेरेसा, तुकडोजी महाराज, स्वामी विवेकानंद, ओशो राजनीश आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या आकर्षक आणि चित्तथरारक अशा या मूर्त्या येथे पाहण्यात आल्यानंतर जीवन सार्थक झाल्यासारखं वाटलं. खरंच मित्रांनो, मूर्तिकाराचे जेवढे कौतुक करायला पाहिजे तेवढे थोडेच आहे. अतिशय बोलक्या आणि सुबक आकृतीच्या या मूर्त्या सर्व बनवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आम्ही आता भेट दिली त्यावेळी देखील कलाकारांचे, पेंटर लोकांचे, मूर्तिकारांचं काम हे सतत चालूच होतं. ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त मग्न होते. कारण हा जो मेंटेनन्स आहे, हे जे फिनिशिंग आहे, हे योग्य सुस्थितीत राखण्याची जबाबदारी देखील आहे. मित्रांनो, आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सांगायला विसरू नका म्हणजे झालं. दीनदलितांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा असा संदेश देणारे आपले संतगण
मित्रांनो, या संत दर्शनाचे फायदे म्हणजे मनशांतीची अनुभूती मिळाली. नकारात्मक विचारांपासून मुक्ती देण्यासाठी येथे नक्की या. जीवनातील समस्यांवर योग्य दिशा मिळेल. सकारात्मक ऊर्जा, आध्यात्मिक बळ येथे मिळेल. हळशीचे वातावरण स्वतःच साधना आणि ध्यानासाठी अत्यंत योग्य असे आहे. धरणाचे शांत पाणी, डोंगरांची निळसर छटा, मनाला स्थिरता देणारे तर समाधान तुम्हाला मिळेल. संतांचे आशीर्वाद आणि त्यांचे दर्शन भक्तांना नव्या धैर्याने आयुष्य जगण्याची ताकद देतात. कामातील ताण, घरातील अडचणी, कौटुंबिक समस्या, जीवनातील संघर्ष लढण्यासाठी मनाला पुन्हा पुन्हा उभारी देतात. जर तुम्हाला देखील मनशांती, सकारात्मक ऊर्जा, आध्यात्मिक समाधान हवे असेल तर एकदा तरी हळशीला संत दर्शन घ्यायला अवश्य या. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. हीच माझ्यासाठी पोचपावती असेल. आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या भावना प्रकट करायला मात्र विसरू नका. मी डॉक्टर अजित आपली रजा घेतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन भागामध्ये लवकरात लवकर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. जय श्रीराम.